चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर बंगाल हा एक मोठा प्रांत होता आणि या प्रांताचा कारभार करणं प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचं कारण पुढे करून लॉर्ड कर्झननं 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. आता या फाळणीमुळं काय झालं बघा, मुस्लिम बहुसंख्याकाचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकाचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. म्हणजे काय, ह्याचं उत्तर काय भेटलं की या बंगालच्या फाळणीमधून दोन तुकडे झाले आणि या तुकड्यामुळे हिंदू मुस्लिमामध्ये फूट पाडून स्वतंत्रता चळवळ ही दुर्बळ करायची हा त्यांचा एक छुपा हेतू होता. त्याच्यानंतर सुरू झाली वंगभंग चळवळ. आता ही चळवळ बंगालमध्येच नव्हती तर संपूर्ण भारतामध्ये फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभाद्वारे सरकारचा पूर्णपणे निषेध करण्यात आला. त्याच्यानंतर वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले आणि मग ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा घेण्यात आला. त्याच्यानंतर सरकारी शाळा, त्याच्यानंतर सरकारी महाविद्यालय यांच्या सगळ्यावरती बहिष्कार टाकून मोठ्या संख्येनं विद्यार्थी या चळवळीमध्ये सामील झाले आणि वंगभंग आंदोलनाचं या नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केलं. त्याच्यानंतर वंगभंग या चळवळीनं भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती ही वाढली कारण त्याच्यामध्ये लोक येत गेली, त्याच्यामुळं त्याचं स्वरूप हे मोठं झालं आणि ती आता एक राष्ट्रीय चळवळ बनली. आता ही सगळी संतोषाची तीव्रता बघून मग ब्रिटिशांनी काय केलं, 1911 साली ही बंगालची फाळणी काय केली, रद्द केली. पुढे काय झालं, राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री, ह्याच्यामध्ये आपण बघूया काय काय झालं. तर 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. त्यांनी वंगभंग आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आता 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचं ध्येय हे साध्य करा. म्हणजेच काय, तर आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल. सुधारलेल्या या राष्ट्रामध्ये भारताला जे मानाचं स्थान होतं ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. आणि मग याच अधिवेशनामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुर्सूत्री राष्ट्रीय सभेनं एकमतानं स्वीकारली. इथपर्यंत आलं लक्षात. आता पुढे जाऊया. आता या स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गानं जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, त्याच्यानंतर साधन सामुग्री, त्याच्यानंतर मनुष्यबळ आणि सगळ्या अन्य शक्ती या आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचं आपल्याला हित साधता येईल. आली संपूर्ण लक्षात राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री. पुढे जाऊया. आता आपण बघतोय गोपाळ कृष्ण गोखले यांचं छायाचित्र, बरोबर. डाव्या हाताला आपल्या मुद्द्यामध्ये आपण जाऊया. परदेशी वस्तू आणि मालावर बहिष्कार ही पहिली पायरी झाली. तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही त्याच्या पुढची पायरी. म्हणजे त्यांनी आणलेले जे काही माल आहे त्यात तो आपण वापरायचा नाही आणि त्याचाच अर्थ काय, तर ही परदेशी राजवटच आम्हाला नको आहे, तुम्ही निघून जा इथून असं. त्याच्यानंतर मग बहिष्कारामुळे साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असं या नेत्यांचं मत होतं. बरोबर त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं होतं. आता ब्रिटिश हे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. बरोबर. काय केलं त्यांनी, कशाची स्थापना केली,
भारत सेवक समाज लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणं, त्याच्यानंतर धर्म आणि जाती यांच्यातला विरोध हा नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणं, त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रसार करणं, हे भारत सेवक समाजाचं मुख्य उद्देश होतं. पुढच्या मुद्द्यात आपण बघूया की जहाल आणि मवाळ यांच्यातले मतभेद. आपण जर बघितलं की जहाल नेते जे होते ते आपला निर्णय पटकन घेऊन अगदी कडकरित्या विरोध करायचे ब्रिटिशांना, आणि मवाळ नेते म्हणजे शांततेचा मार्ग, अहिंसेचा शांततेच्या मार्गाने मवाळ नेते हे आपलं कार्य करत होते. मग आता राष्ट्रीय सभेतल्या विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनामध्ये विकोपाला गेले. स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. म्हणजे मवाळ नेते काय म्हणायचे की स्वदेशी आणि बहिष्कार हे आपण थोडस बाजूलाच ठेवू, तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. पण जहाल नेते काय म्हणायचे की नाही, आम्हाला स्वदेशीचाच माल वापरायचा आहे आणि परदेशी माल वापरायचा नाही. मग ह्याच्यामध्ये नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. जहाल नेते तुम्हाला माहीतच आहेत, लाल बाल पाल, बरोबर, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि पाल. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं तर लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा थोडासा प्रयत्न केला. मग भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्याच्यामध्ये फूट पाडून चालणार नाही असं कुणाचं मत होतं? टिळकांचं. मग या अधिवेशनाच्या वेळी काय झाला, तणाव वाढला आणि तडजोड होणं हे अशक्य झाल्यानं अखेरीस या भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. आता पुढे काय झालं बघा, ब्रिटिश सरकारची दडपशाही. ह्याच्यामध्ये काय झालं की वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जन आंदोलन पाहून ब्रिटिश सरकार अस्वस्थ झालं. आता या आंदोलनाला कशा रीतीने पायबंद घालायचा याच्यासाठी सरकारनं काय केलं, दडपशाहीचं धोरण स्वीकारलं आणि सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली. सभेवर बंदी घातली म्हणजे लोक एकत्र येणारच नाहीत, आणि लोक एकत्र नाही आली तर आपला संदेश आपण आपल्या लोकांना कसा सांगणार, एकमत कसं करणार, बरोबर. अशा रीतीने सभेवर त्यांनी बंदी आणली. आता या विभागाचा आपण काय शिकलो या भागामध्ये, टिपा लिहा या अंतर्गत वंगभंग चळवळ आणि जहाल आणि मवाळ या नेत्यांमधले मतभेद याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.